खरं तर सन्माननीय महापौर महोदय, हा अभिनंदनाचा ठराव आहे आणि हा इकडे तिकडे जाऊ नये, अभ्यासाकडे गेला तर याच्यावर PhD होईल, एवढा मोठा अभ्यास आहे. झोपडपट्टी हा विषय ह्या देशातला सगळ्यात जटिल प्रश्न आहे. 100 IAS एकत्र बसले तरी तो सोडवू शकत नाही. याचं कारण आहे, मी शब्द खूप जपून वापरतो. जबाबदार लोकांना जबाबदारीने फोन करतो. मी आपल्याला फोन केला आणि आपल्याला फोन करून मी ह्या दोन गोष्टीची मधली तफावत काय आहे ती सांगितली. दोन गोष्टीची तफावत. पहिल्या 25 तारखेला आलेला GR, जो GR हे सांगतोय की झोपडी धारकाच्या खालची 500 फुटाची जमीन ही विनामूल्य तुम्हाला देणार आणि 1500 फुटापर्यंत असेल तर पुढील 1000 फुटाचे बाजार मूल्याप्रमाणे 10% घेऊन ती कायम केली जाणार. आम्हाला किती आनंद झाला. परंतु त्याच्यानंतर ज्या वेळेस हे टेंडर फ्लोट झालं त्यावेळेस आमचं म्हणणं काय होतं की याच्यामध्ये किंतु परंतु राहता कामा नये. मग एवढं चांगलं आलंय ना, आम्हाला जर इकडे मालक करणारे माननीय मुख्यमंत्री महोदय झोपडीधारकांना मालक करणारे, तर आम्हाला ती SRA कशाला पाहिजे? आणि SRA लागतच नाही ना. तो GR आल्यानंतर SRA बसतच नाही त्याच्यामध्ये. SRA बसवायचा नाहीये. आणि अहो, पॉइंट ऑफ ऑर्डर देसाई साहेब, आता पण ही गोष्ट पाळायला पाहिजे ना. पॉइंट ऑफ ऑर्डर आहे, पॉइंट ऑफ ऑर्डर बोला. आता झालं बरं, ठीक आहे. तर मी जसा चौगुले साहेबांना फोन केला तसा कुलकर्णी साहेबांनाही फोन केला की नाही? तुम्हाला सांगितलं मोठ्या भागामध्ये लीड करतायत तुम्ही. त्याच्यानंतर आमचे अमित मेडकर आहे, त्यांना सगळे GR वगैरे जे आहे हे का सांगतोय? कारण झोपडपट्टीमध्ये 30% जी लोक नंतर आलेली कमर्शियल आहेत, तर ते कुणाला मॅनेज करतायत? झोपडीधारकांची परिस्थिती काय आहे? मी तुम्हाला सांगितलं ना, PEP ची परिस्थिती काय आहे. PEP आहे, शासन GR काढतंय, शासन निर्णय घेतंय आणि त्यांना भूखंड देण्याचं म्हणतंय आणि ते भूखंड कागदावर विकले जात आहेत. येणारा तिसराच येतोय. आणि त्यामुळे SRA मध्ये असो किंवा क्लस्टर मध्ये असो, क्लस्टर आणि SRA हे दोन्ही बसत नाही याच्यामध्ये. मी छाती ठोकून सांगतोय, SRA ला तुम्हाला स्लम डिक्लेअरच करावी लागते. आणि हे छाती ठोकून सांगतोय, सुधाकर सोनवणे या सभागृहात आला नसता तर ह्या शहराला झोपडपट्टी संरक्षण कायदा लागलाच नसता. हे मी सांगतोय. 2001 साली स्लम डिक्लेअर करून घेतलं. त्यामुळे या 41,801 झोपड्यांना पुनर्वसनाशिवाय हात लावू शकत नाही कोणीच. हे मी या ठिकाणी सांगतोय. आणि हेच मी तुम्हाला चौगुले साहेब सांगितलं की हे तुम्हाला याच्यातलं कळलं का नक्की? ते बोलले, सुधाकर हे जर असं असेल, पक्षभिक्ष गेला तिकडे, आपण जाऊया ना. झोपडीधारकांसाठी तेच आहे ना. आणि त्याच्यानंतर मी तर स्क्रीनवर दाखवलं की आदरणीय नाईक साहेबांना भेटून तुमचं दाखवलं मी स्क्रीनवर की तुम्हाला हे केलं. मी कुठली गोष्ट लपवायचा प्रश्नच येत नाहीये. सुधाकर सोन कशाला लपवेल? आणि त्यामुळे अजूनही तुमची तयारी असेल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे मला ह्या तिन्ही GR वर बोलायला घेऊन जा. तिन्ही GR. एक GR आलेला आहे, तो म्हणतोय की तुमचं कन्सर्न घ्यायची गरज नाहीये. वेडे आहेत आम्ही? तलवारीच्या पुढे उभं राहायचं आणि बोलायचं कापून टाक. वाचा ना तो 13 नोव्हेंबर 25चा GR वाचा. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं त्यांनी की कन्सर्न लागणार नाही. आणि त्याच्या खालीच हा टेंडर काढला होता. आणि हा टेंडर काय म्हणजे हा अतिरेकी टेंडर होता, म्हणून त्याच्या विरोधामध्ये मला रान उठवावं लागलं. आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केला म्हणून या ठिकाणी अभिनंदनाचा सराव आणला मी या ठिकाणी नाईक साहेबांचा.